लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. आपल्याला पाहायला मिळणार आहे की राघव सिंधूपर्यंत पोहोचलेला आहे. सिंधू गडचिरोलीला गेलेली आहे आणि तेथे ती सावीचा शोध घेते ही गोष्ट राघवला समजणार आहे. त्याचबरोबर राघव आणि पिंकी हे दोघेही एकत्र आलेले आणि एकत्र येऊन मधूची वाट लावताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पिंकी आंघोळीला चाललेली असते आणि त्यावेळेस मधूनं एक मोठा प्लॅन करून ठेवलेला असतो. पिंकीच्या पाण्यामध्ये तिने करंट सोडलेला असतो. पिंकी त्या पाण्याला हात लावेल आणि एका क्षणात ती मरून जाईल असा प्लॅन मधूने केलेला आहे. काही झालं तरी पिंकी येथे राहिली नाही पाहिजे असाच तिचा विचार आहे. कारण मधूला तिने खूप काम लावलेलं असतं. त्याचबरोबर माफी देखील मागायला लावलेली असते. ज्या व्यक्तीवर मधू आत्तापर्यंत अवलंबून होती ती म्हणजे शकुंतला. शकुंतलासुद्धा आता या पिंकीला घाबरते ही गोष्ट मधूच्या लक्षात आलेली आहे. आता आपल्याला पिंकीच्या तावडीतून कोणीही सोडवू शकत नाही आणि जर का या पिंकीने राघवशी लग्न केलं तर आपलं कायमचं स्वप्न चकनाचूर होईल. या गोष्टीमुळं या पिंकीचा काटा काढलाच पाहिजे असा विचार मधूने केलेला असतो आणि त्यामुळेच तिने तिच्या पाण्याच्या बादलीमध्ये करंट सोडलेला असतो. पण मधूला ही गोष्ट माहीत नाही आहे की जेव्हा हे सगळं ती करत असते तेव्हा पिंकीने तिला पाहिलेलं असतं. आत्तापर्यंत मधूच्या प्रत्येक चाली सक्सेस होताना आपण पाहत आहोत, पण आता पिंकी आल्यापासून पिंकी मात्र मधूच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करताना आणि प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवताना आपल्याला पाहायला मिळते आहे. पिंकी शेरास सव्वा शेर आहे, त्यामुळे मधूनं केलेला प्लॅन ती एका क्षणात ओळखते. आपल्या पाण्यामध्ये करंट सोडताना तिने मधूला पाहिलेलं असतं आणि त्यामुळेच तिने तो करंट बंद करून टाकते आणि आंघोळ करून बाहेर येते. पण आता पिंकी शांत बसणार नाही. पिंकी आरडाओरडा सुरू करते आणि मधूनेच हे सगळं काही केलेलं आहे. मधूला मला मारून टाकायचं आहे असं म्हणून रत्नपारखी कुटुंबियांना एकत्र करते. त्याचबरोबर राघवला काही जरी झालं तरी गडचिरोलीला जाऊ द्यायचं नसतं, त्यामुळं तिनं या गोष्टीचा मोठा बाऊ केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पिंकी राघवला सांगते की तुम्ही आता इथून कुठेही जायचं नाही, कारण ही व्यक्ती माझ्या जीवावर उठलेली आहे. राघव विचारतो काय झालंय, तेव्हा पिंकी सांगते मी आंघोळीला गेले होते तेव्हा माझ्या पाण्याच्या बादलीमध्ये हिने करंट सोडलेला होता. मधू मात्र स्पष्टपणे या गोष्टीला नकार देते. मधू म्हणते मी हे केलेलंच नाहीये. तेव्हा पिंकी म्हणते की मी स्वतः बघितलेलं आहे. तेव्हा मात्र मधूला आता काय बोलावं ते कळत नाही, कारण मधूला समजलेलं असतं की पिंकी ही शेरात सव्वा शेर आहे आणि आपल्या प्रत्येक चालीवर ती मात करत आहे. राघवला मात्र ती गोष्ट पटत नसते. राघव म्हणतो तुझ्याकडे काय पुरावा आहे. पिंकी म्हणते माझ्याकडे पुरावा नाहीये, पण मी खोटं बोलत नाही आणि ही माझ्या जीवावर का उठलेली आहे ते मला माहीत आहे, कारण मी तुमच्याशी लग्न करणार आहे ही गोष्ट या मधूला पटत नसणार आहे. पण ती मधूला सज्जड दम देऊन सांगते की काही जरी झालं तरी मी राघवशी लग्न करणार आहे, कारण तुझी कृष्णा आहे ती माझ्या धनीला घेऊन पळून गेलेली आहे आणि या गोष्टीचा बदला मी सगळ्या रत्नपारखीकडून घेणार आहे. माझे धनी जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत तुमचं काही खरं नाहीये असं देखील तिने सांगून ठेवलेलं असतं. राघव मात्र पिंकीचं काहीच ऐकून घेत नाही आणि तो तेथून बाहेर पडतो. राघव पोलीस स्टेशनला जातो आणि तेथे गेल्यानंतर त्याने गडचिरोली पोलीस स्टेशनला फोन लावलेला आहे. त्याला शंका आहे की सिंधू नक्कीच गडचिरोलीला गेलेली आहे आणि त्यामुळे तेथील पोलीस स्टेशनला फोन लावून त्याने सांगितलं आहे की एक व्यक्ती गडचिरोलीमध्ये फिरत आहे, मला ती व्यक्ती पाहिजे आहे. ही व्यक्ती जर का तुम्हाला दिसली तर ताबडतोब मला कळवा असं म्हणून त्याने सिंधूचा एक फोटो गडचिरोली पोलीस स्टेशनला दिलेला आहे. रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड आणि बाजारपेठ या ठिकाणचे सर्व CCTV फुटेज तुम्ही पहा आणि त्या ठिकाणी कुठे जरी ही व्यक्ती तुम्हाला दिसली तर मला त्याबद्दल कळवा असं त्याने पोलीस स्टेशनला सांगून ठेवलेलं असतं. गडचिरोली पोलीस स्टेशनला रत्नपारखी साहेबांची ऑर्डर पोहोचलेली आहे आणि आता कसल्या परिस्थितीत त्यांनी पाठवलेल्या फोटोतील व्यक्ती शोधून काढणं हे आपलं काम आहे असं समजून पोलीस आता कायम त्या तपासावर लागलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये त्यांना बाजारपेठेतील एका CCTVमध्ये सिंधूचं फुटेज सापडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ते फुटेज लगेच त्यांनी राघवला पाठवलेलं असतं. राघवला आता स्पष्टपणे समजलंय की सिंधू गडचिरोलीमध्येच आहे.
पण पिंकी घरी आलेली आहे आणि सिंधू गडचिरोलीला गेली आहे, या गोष्टीमध्ये नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे असं त्याला वाटत आहे. तो घरी जातो आणि ऋषभला सांगतो की आत्ताच्या आत्ता मी गडचिरोलीला जाणार आहे, कारण सिंधू तेथे आहे आणि ती कृष्णा नसून सिंधूच आहे असं आता माझं ठाम मत व्हायला लागलं आहे. ऋषभ म्हणतो, पण तू गडचिरोलीला जाऊन काय करणार? तेव्हा तो सांगतो की मी सिंधूला घेऊन येणार आहे. मी तिला विचारणार आहे की तू अचानक इथून का गेलेली आहेस? त्याचबरोबर पिंकीला इकडं तू का पाठवलेलं आहे? पिंकी आणि तू यांचा नक्की काय प्लॅन आहे मला सांगा, आणि आत्ताच्या आत्ता तू माझ्याबरोबर घरी चल, कारण आईला तुझी गरज आहे असं म्हणून मी तिला घरी घेऊन येणार आहे. राघव आणि ऋषभ बोलत असतात. हे सगळं पिंकीने ऐकलेलं असतं. पिंकीला कळलंय की आता थोड्याच वेळात राघव गडचिरोलीला जाऊ शकतो आणि आपला सगळा प्लॅन फेल होऊ शकतो. पिंकीने त्वरित गोदाला फोन केलेला आहे. पिंकी गोदाला फोन करून सांगते की राघवला समजलं आहे तुम्ही गडचिरोलीला आहात. गोदाला मोठा धक्का बसलाय. गोदा म्हणते, पण त्यांना कसं कळालं? पिंकी म्हणते, ते मला काही माहिती नाहीये, पण त्यांना समजलंय की तुम्ही गडचिरोलीमध्ये आहात आणि आता ते त्वरित तिकडं जाण्यासाठी निघालेले आहेत. गोदा म्हणते, ते जर का आत्ता आले तर मोठा घोळ होणार आहे, कारण अजून सावीचा कसलाच पत्ता आम्हाला मिळालेला नाहीये आणि ते जर का इथं आले तर ते सिंधूला घेऊन जाणार आणि मग सावीची सुटका करणं आपल्याला कठीण होणार आहे. पिंकी विचारते, आता यावर आपण काय उपाय करू शकतो? तेव्हा गोदा सांगते, तू काही कर, पण त्यांना इकडे येऊ देऊ नको. पिंकी म्हणते, असं असेल तर आता आपल्या चाललेल्या प्लॅनबद्दल त्यांना सांगणं गरजेचं आहे. त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. जर का आपण त्यांना विश्वासात घेतलं तरच आपल्याला पुढचा प्लॅन व्यवस्थितपणे पूर्ण करता येईल. अन्यथा ते जर का इथून निघाले तर मी देखील काही करू शकणार नाही. तेव्हा गोदा म्हणते, तिथं तुला जे काही योग्य वाटते ते कर, पण काही जरी झालं तरी राघवला इकडे येऊ देऊ नको. आता राघव गडचिरोलीला निघालेला असतो. राघव त्याच्या रूममध्ये असतो तेव्हा पिंकी तेथे पोचलेली आहे. पिंकी राघवला म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. राघव म्हणतो, आता मला काही ऐकून घ्यायची इच्छा नाही आहे. मी अतिशय महत्त्वाच्या मिशनवर चाललेलो आहे, त्यामुळे मी आल्यानंतर तुमचं काय असेल ते ऐकेल आणि कौटुंबिक चाललेल्या गोष्टीमध्ये सध्या मला काही इंटरेस्ट नाही आहे. माझा इंटरेस्ट फक्त सिंधूमध्ये आहे आणि मी तिला आणण्यासाठीच चाललेलो आहे. तेव्हा पिंकी म्हणते, त्याचबद्दल मी बोलणार आहे. तो म्हणतो, तुला सिंधूबद्दल काय माहिती आहे? तिनं सांगते की सिंधू आणि मी खूप जवळच्या मैत्रिणी आहोत. सिंधू आणि मी एकत्र कॉलेजला होतो तेव्हापासून आम्ही एकमेकीच्या खूप घट्ट मैत्रिणी आहोत आणि तिची मदत करण्यासाठीच मी इथं आलेले आहे. राघव विचारतो की नक्की काय मॅटर आहे, मला सांगाल का? तेव्हा पिंकी सांगते की सिंधू ही सावीला शोधण्यासाठी गडचिरोलीला गेलेली आहे. तेव्हा मात्र राघवला मोठा धक्का बसलाय. पिंकीला सावीबद्दल सगळं माहिती आहे हे त्याला कळतं आणि राघव एकदम चिडतो आणि म्हणतो, सावीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे मला सांगा. सावीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर मी कोणालाही जिवंत सोडणार नाही. पिंकी म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका. सावीला सुखरूप आणण्यासाठीच सिंधू तिकडे गेलेले आहे, पण तुम्ही जर का आत्ता गडचिरोलीला गेला आणि त्यांना माघारी आणलं तर मात्र आमचा सगळा प्लॅन फेल होणार आहे. राघव म्हणतो, तुमच्यापेक्षा माझ्याकडं मोठी यंत्रणा आहे. मी पोलीस यंत्रणा वापरून सावीचा शोध घेऊ शकतो. गडचिरोलीमध्ये ती कोठेही असू द्या, मी तिला सोडवू शकतो. तेव्हा पिंकी सांगते की असं करण्याची काही गरज नाही आहे. मी आमदार आहे आणि मी माझी सगळी माणसं त्या ठिकाणी कामाला लावलेली आहेत. सिंधूला ती सगळी मदत करत आहेत. पण जर का तुम्ही आत्ता गेला तर घरातल्या लोकांना समजेल की तुम्ही गडचिरोलीला गेला आणि इथं घरी ते समजू द्यायचं नाही आहे. राघव म्हणतो, म्हणजे घरी का समजू द्यायचं नाही आहे? त्याचं नक्की कारण काय आहे? तेव्हा पिंकी स्पष्टपणे सांगते की तुमच्याच घरातील एक व्यक्ती सावीला घरातून गायब करण्यामध्ये सामील आहे. हे ऐकल्यावर राघवला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय. राघव म्हणतो, तुम्ही काय बोलताय, कळतंय का? तेव्हा पिंकी सांगते की हो, मी जे काय बोलते ते सत्य आहे, कारण तुमच्या घरातील एक व्यक्ती म्हणजे मधू ही सावीला गायब करण्यामध्ये आहे. हे ऐकल्यावर राघव म्हणतो, तुम्ही तिच्यावर डायरेक्ट आरोप करू शकत नाही. पिंकी म्हणते की आत्ता एक मुलगी किडनॅप झाली होती आणि त्यावेळेस मधू तेथे होते. त्याचबरोबर त्या मुलीने मधूचं स्केच काढलं होतं, हे तुम्हाला आठवतंय का? मग मधू त्या ठिकाणी काय करत होती असा प्रश्न तुम्हाला पडला नाही का? मधू जशी दिसते तशी नाहीये. मधूवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि आत्ता जर का तुम्ही गडचिरोलीला गेला तर सावीच्या जीवाला धोका होऊ शकतो.
त्यामुळं आम्ही सावीला शोधतो. तुम्ही काही काळजी करू नका. आम्हाला जेव्हा तुमची मदत लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की सांगू. आता राघवला मधूचा खूप राग आलेला असतो. मी आत्ताच्या आत्ता जाऊन मधूला जाब विचारणार आहे असं तो पिंकीला सांगतो. तेव्हा पिंकी म्हणते, आत्ता आपण शांतपणे सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. याबाबत मधूला काही बोलू नका, कारण मधू हा एक फक्त प्यादा आहे. त्या पाठीमागं अजून काही लोक असण्याची शक्यता आहे. तुम्ही जेवढं सहकार्य कराल तेवढी ही गोष्ट आपल्या बाजूनं घडणार आहे. राघव तिला म्हणतो की मी काय सहकार्य करणं अपेक्षित आहे. तेव्हा ती म्हणते की तुम्ही मला सहकार्य करा, म्हणजे मी तुमच्याशी लग्न करणार आहे तर तुम्ही माझ्या लग्नाला होकार द्या. असं केल्यामुळे मधूचं सगळं लक्ष इकडं राहील आणि गडचिरोलीमध्ये ती काही करू शकणार नाही आणि तेवढ्या वेळामध्ये सिंधू आपल्या सावीला सोडून आणू शकेल. आता राघवने देखील ठरवलंय की पिंकीला आपण सहकार्य करायचं. म्हणजेच राघव आणि पिंकी यांचा रोमॅन्स आपल्याला पुढील काही भागामध्ये पाहता येणार आहे. त्याचबरोबर मधूचा होणारा जळफळाट देखील आपल्याला पाहता येणार आहे. सिंधू कशा प्रकारे सावीला सुखरूप सोडून आणते आणि इकडे पिंकी आणि राघव रोमॅन्स करून कशी मधूची गंमत करतायत हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.